नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे पापलेट फ्राय, बनवणार आहे पापलेट फ्राय. तर पप्पांनी खूप मच्छी आणली होती, पापलेट. आमच्या इथे एक कावला मासा बोलतात, तर तो आणला होता, माकल्या आणल्या होत्या. त्याच्यातून मी 2 पापलेट मला फ्राय करण्यासाठी घेतले आणि 2 माकल्या घेतल्यात. आणि आता ह्याला आहे ना, मी कोकम आगळ लावलेला आहे. तुम्हाला अजून लावायचं असेल तुम्ही लावू शकता, पण मी थोडं कमी प्रमाणात घेतलेलं आहे, जास्त पण लावलेलं नाही आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मसाले आपण टाकून घेऊया. अशा कट मारलेले आहेत पापलेटला. आणि पापलेटचा जेवढा पण आतमधली घाण आहे ती साफ केलेली आहे. काही लोक साफ करतात, काही लोक डायरेक्ट फ्राय करतात, पण मला तर नाही बाबा आवडणार बिना साफ करता. ती मग टेस्टच वेगळी लागते, त्यापेक्षा नकोच. मग मी साफ केले, 2 पाण्यात धुतले आणि नंतर मगच फ्राय करायला घेतले. तुम्हाला कोंबड्यांचा आवाज खूप येत असेल, कारण मी ऑब्व्हियस गावाकडे आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इकडे कोंबड्या आहेत, त्याच्यामुळे कोंबड्यांचा आवाज येणारच. तर असो, इथे मी घेतलेलं आहे मीठ आणि चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी गरम मसाला घेतलेला आहे. तर गरम मसाला मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. सोबतच आहे ना, चिकन मसाला पण ह्याच्यामध्ये मी ॲड करते. आणि आपल्याला आता हळद मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. इथे मी मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला आहे ना खूप तिखट आहे, त्याच्यामुळे मग मी थोडा कमीच टाकलेला आहे. कारण तिखट मसाला मग आम्हाला तिखट मसाला तितका जमत नाही, त्याच्यामुळे नवीनवाला मसाला आहे कुटलेला, तर तो तिखट आहे खूप, म्हणून मग कमी घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. आणि इथे हळद घेतलेली आहे थोडीशी. आणि इकडे डिश तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये मीठ, थोडासा चिकन मसाला, थोडासा हळद आणि रवा आणि तांदळाचं पीठ. तर हे सगळं मी एका डिशमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता हा सगळा मसाला आपण आता लावून घेऊया पापलेटला. तर जेव्हा मसाला तुम्ही असं लावत असाल ना, तेव्हा तुम्ही आगळ पण यूज करू शकता, तर पाणी पण. मी थोडं आगळ न यूज करता पाणीच यूज केलेलं आहे. ही अशी माकलेला पण मी लावून घेतला आणि आता असं सगळ्याला लावून घेणार आहे. हे बघा. आणि मी याआधी पापलेट फ्राय वगैरे केला होता, पण कधीच खाल्ला नव्हता. असं कोणासाठी, म्हणजे कोणी घरात गेस्ट वगैरे आले की मग त्यांच्यासाठी आम्ही बनवायचो. 1-2 वेळेला मी बनवलं आहे, पण कधी खाल्ला नाही. घरातल्याने खाल्ला आहे, मी कधी खाल्ला नाही. म्हणजे माझी कधी इच्छा झाली नाही की मला हे खायचं आहे म्हणून. पण रील्स एवढ्या बघितल्यात ना, रील्स यूट्यूबला जिथे जिथे हे पापलेट दिसत आहेत, तेव्हाच मी पप्पांना बोलली, म्हटलं पप्पा मला एकदा अजून घेऊन या, यावेळी म्हटलं खायचं आहे. तर मग पप्पा आवर्जून घेऊन आले. तर थोडंसं आहे ना, असं पाणी लावलं आहे मी, म्हणजे जो मसाला सुका आहे तो त्याला मसाला न चिकटता सगळीकडे लागेल, म्हणून मग थोडा पाणी घेतला. हे बघा, हे असं मी लावून घेतलं. आणि कोटिंग करण्यासाठी पण सगळं साहित्य रेडीच ठेवलेलं आहे. ॲक्च्युली मी भरलेला पापलेट बनवणार होते, पण फर्स्ट टाईम
बनवील मग तो असा होईल, कारण मला असाच मी 1-2 वेळेला बोलले तुम्हाला की मी असा फ्राय केलेला आहे, पण भरलेला पापलेट कधीच केलेला नाही आहे. त्याच्यामुळे मग थोडा टेस्ट वगैरे जर चांगली असेल तरच ती व्हिडिओ बनणार, म्हणून मग मी ही व्हिडिओ डायरेक्ट घेतली करायला. तर इथे ना चमच्याचा पाठचा जो भाग असतो त्याने मी असं पूर्ण मिक्स केलं. जे काय मी तुम्हाला सांगितलं की रवा, तांदूळ, हळद, मीठ आणि चिकन मसाला, ते सगळं मिक्स केलं. बरं, हे मिक्स केल्यानंतर आता ना डिश पडले छोटे आणि मासा पडलाय मोठा, हे समजून आलं मला, पण आता काय करू शकत नाही. तो पुन्हा डबल चेंज कुठे करू, म्हणून मग मी त्याच्यातच तसाच ॲडजस्ट करते. आणि असा पीठ आणि रवा लावल्यानंतर आपण यांना पॅनवर तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये असं टाकून घेतला. ॲक्च्युली ही व्हिडिओ मी चुलीवरच बनवणार होते, पण रात्र खूप होती, त्याच्यामुळे पुन्हा चूल पेटवण्याला माझ्यात तेवढे कष्ट नव्हते. त्याच्यामुळे मग म्हटलं गॅसवरच बनवूया. तर आता हा तर टाकून झालेला आहे. दुसरा पण आपल्याला पापलेट तशीच प्रोसेस करून टाकायचं आहे. हा बघा, तर आता हे पापलेट तर टाकून झालेलं आहेत. उरलेल्याच्या 2 माकल्या म्हणजे बारकीला हव्या होत्या, की 2 माकल्या पण मला तशाच फ्राय करून पाहिजेत, रवा फ्राय करून पाहिजेत, म्हणून मग 2 घेतल्या. तिनेच घेऊन आली होती आणि मग तशाच्या तशा फ्राय केल्या. आता मध्ये तेल जर कमी वाटत असेल तुम्ही तर तेल टाकू शकता. मला थोडासा कमी वाटला, मी जो टाकला होता तो, आणि एका साईडलाच गेला होता, त्याच्यामुळे मग मी थोडं टाकलं तेल आणि व्यवस्थित शिजेपर्यंत ठेवायचा. आणि तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही आहे की हे असंच करायचं आहे तसंच करायचं आहे. माझ्या चॅनलवर जेवढी पण माणसं आली असतील ऑब्वियस ते लोक प्रॉपर त्यांना माहितीच असेल. फक्त मी ह्या व्हिडिओज बनवते एक आठवण, किंवा आपण या गोष्टी खातो आहे गावाकडे वगैरे, ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याकरताच. त्या बघा, मी असं तेल एका साईडलाच गेलेला ना, त्याच्यामुळे मग मी असा तो पॅन असा फिरवला. आता हा तुम्ही तेल वरती दिसत असेल तुम्हाला, कारण मी तेल थोडासा सोडला होता, कारण मला तो कमी वाटला. हा बघा, हा मी एक साईड तर झाल्यानंतर असा पलटी केला. तर आता थोडंसं अजून आता एक साईड आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे बघा, तर अशी मस्त एक साईड झाली की आपल्याला खायला रेडी आहे, कारण आता झालेलं आहे. मी गॅस ऑफ करते आणि हे बघा, मी असं घेतलेलं आहे ताटलीमध्ये एक पापलेट आणि खायची सुरुवात केलेली आहे.
खूप छान झाला होता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.